शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती. शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम. भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घाली न ये सण. दरबार की पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहीची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार. साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने भिडा उचलला. नाव त्याचं फजल खान. नाव त्याचं फजल खान. जिथं जागता जणू सैतान. शिवबाला टाक खान बोलला छाती ठोकून. शिवबाला टाकतो चिरडून. ये मरहब्बा सुभानअल्लाह. कौतुक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोडदळ, त्याचं पायदळ, फौज फाटालय वक्कळ. अंगी तीच बळ. पाहणारा कापे चळचळ. वाटेत फेटेत त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार. काय लढवा हुनणार. चिंतेत पंत सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठंतरी अज्ञातस्थळी निघून जावं. काय म्हणालात रायबा. आम्हाला आमचा जीवाची पर्वा नाही. राजाच्या जीवाचं वाचणं गरजेचं आहे. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेनं आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत येईल अशी तथास्तु. असा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गनिमी कावा. भेटीचा स्थळला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केलेला आहे. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची. शिवाजी राजाच्या करमतीची. शिवाजी राजाच्या करमतीची. आणि त्याची नाही जाणीव शक्तीची. त्याची नाही जाणीव शक्तीची. आणि करीन काही कल्पना युक्ती हा जी जी जी. करीन काही कल्पना युक्ती हा जी जी जी. या जीवा. काय म्हणतोय खान. महाराज, खानाला तर खात्री पटली. आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. आजच्या भेटीचं काय करायचं. पण त्या भेटीसाठी शामियाना उभारलेला आहे. एक छान शामियाना उभारलेला आहे. भेटीसाठी छान उभारीला. भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला. नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्यात खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा. पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी आओ. हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारितो हसरी. खान हाक मारितो हसरी. रोकून नजर गहरी. जिरह जिरह जी जी जी. जिरह जिरह जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला. खानदाभिमान मान्याला. खानदाभिमान मान्याला. कट्टारीचा वार त्यानं केला. कट्टारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज आला. खरखर आवाज आला. चिलकत होत अंगाला. चिलकत होत अंगाला. आणि खानाचा वार फुकट गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये बिचवा ढकलला. पोटामध्ये बिचवा ढकलला. वाघनाकाचा मारा केला. वाघनाकाचा मारा केला. टराटरा फाडलं पोटाला. टराटरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोतळा बाहेर आला जी जी जी. तडा गेला खानाचा कोतळा बाहेर आला जी जी जी. बाहेर आला जी जी जी. बाहेर आला जी